तर पेशी आणि पेशी रचना यामध्ये सर्वात शेवटचं अंग आपण आता डिस्कस करायलो आणि ते आहे लवके अर्थातच प्लास्टिड। आता एक लक्षात घ्या की वनस्पतींच्या पानांना हिरवा रंग आपण बघतो, बऱ्याच फुलांना लाल, पिवळा, केसरी, निळा असे रंग असतात। मग आता प्रश्न असा आहे की हे रंग त्यांना कुणी दिले? तर याचा आन्सर असेल की वनस्पती पेशीमध्ये एक सेपरेट असं अंगक आहे जे वनस्पतींच्या भागांना रंग देत असतं आणि ते आहे लवक। ओके, आता लवका संदर्भात काही एक्झाम्पल आपण समजून घेऊ की वनस्पतींच्या भागांचा रंग आणि त्यामध्ये नेमकं कोणतं रंगद्रव्य आहे। तर लक्षात घ्या, वनस्पतीचं पान जे आहे हे हिरव्या रंगाचं आहे आणि याचं कारण जर पाहिलं तर यामध्ये जे लवक आहे ते आहे हरितद्रव्य, अर्थातच यामधलं रंगद्रव्य आहे क्लोरोफिल आणि त्यामुळे पाने हिरवी रंगाची दिसतात। त्यानंतर जे गाजर आहे हे लाल रंगाचं दिसण्यामागचं कारण जर असेल तर ते आहे रंगद्रव्य कॅरोटीन। त्यानंतर वनस्पतींच्या ज्या भागांचा रंग पिवळा असतो तर त्यामध्ये झॅन्थोफिल नावाचे रंगद्रव्य प्रेझेंट असते। त्यानंतर वनस्पतींचे जे भाग जांभळ्या किंवा निळ्या रंगाचे असतात तर त्यांच्यामध्ये अँथोसायनिन नावाचं एक रंगद्रव्य असतं। आणि बीट सारखे काही वनस्पती आहेत की ज्यामध्ये गडद आणि गुलबक्षी प्रकारचा आपल्याला रंग दिसेल। तर हे याचं मागचं कारण जर पाहिलं आपण तर ते आहे बिटालिन्स नावाचं रंगद्रव्य। आता लवके जी आहेत ही तंतुकणिकी सारखी द्विपटल युक्त असतात। ओके, आणि जसं की आपण आकृतीमध्ये जर पाहिलं तर आपल्याला हरित लवक हे एक आपल्याला अभ्यासायचं आहे। तर यामध्ये फक्त सध्या एक समजून घ्या की यामध्ये तुम्हाला दोन आवरण दिसतील, बाह्य आवरण आणि आतील आवरण। आणि राहिलं जी या व्यतिरिक्त माहिती ते आपण नंतर डिस्कस करू। तर अगोदर आपण जी वनस्पती संदर्भात महत्वाची माहिती आहे ती आपण समजून घेऊ। आता लवके जसं सांगितल्याप्रमाणे आकृतीमध्ये पण पाहिलं आपण की द्विपटल युक्त असतात, तर ही दोन प्रकारची असतात, एक आहे अवर्णलवके आणि दुसरी आहे वर्णलवके। तर अवर्णलवके म्हणजे ती पांढरी किंवा रंगहीन लवके असतात ज्यांना आपण ल्युकोप्लास्ट म्हणतो, आणि वर्णलवके अर्थातच ही रंगीत लवके असतात त्यांना आपण क्रोमोप्लास्ट म्हणतो। आता ही जी हरित लवकाबद्दल आपण बोललो तर हरित लवके ही वर्णलवके असून इतर प्रकारच्या वर्णलवकात ती रूपांतरित होऊ शकतात। पहा, हरित लवक तर क्लोरोफिल जे आहे हे मुख्य असं वर्णलवक आहे आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे इतर प्रकारच्या वर्णलवकामध्ये ते रूपांतरित होऊ शकतात। जसं की हिरवे कच्चे टोमॅटो जर पाहिला आपण तर ते जेव्हा पिकल्यावर त्यामधलं हरित द्रव्य नष्ट पावतं आणि त्यामुळे लायकोपीन हे त्यामध्ये तयार होतो आणि लायकोपीनमुळे त्याला लाल रंग प्राप्त होतो। तर लक्षात घ्या, असा प्रश्न जर विचारला की हिरवे जे कच्चे टोमॅटो आहे हे पिकल्यावर लाल का झाले, तर याचा आन्सर असा असेल की यामध्ये जे सुरुवातीला असणारं जे हरित लवक होतं आणि हरित द्रव्य जे होतं ते नष्ट होतं आणि नवीन जे लवक तयार होतं ते असतं लायकोपीन आणि लायकोपीनमुळे त्याला लाल रंग प्राप्त होत असतो। तर आता आपण हरित लवकाची आकृती डिटेलमध्ये समजून घेऊ, ज्याला आपण क्लोरोप्लास्ट म्हणतो। दोन आवरण आपण पाहिली आहे, आतील आवरण आणि बाह्य आवरण, आणि या दोन्हींच्या मध्ये जर पाहिलं तर मध्य वर्णातील जागा तुम्हाला दिसेल। त्यानंतर खाली थायलॉकॉइड्स, त्यानंतर पीठिका दिसतील तुम्हाला ज्याला जलीय द्रव म्हणतो आपण, आणि लवक कणे म्हणजे जे ग्रॅना असतात। तर पुढे आपण पुढच्या त्यामध्ये शिकणारच आहोत की कशा पद्धतीनं या ठिकाणी सूर्यप्रकाशाचं रूपांतर हे रासायनिक ऊर्जे म्हणजे अन्नामध्ये कसं होतं हे आपण नेक्स्ट स्टँडर्ड मध्ये लर्न करणार आहोत। तर सध्या फक्त आपण आकृती समजून घेऊ। आता लवकाचं वैशिष्ट्य म्हणजे वनस्पतीच्या, स्पेशली आपण हरित लवकाबद्दल बोललो, तर वनस्पतीच्या पानात चालणाऱ्या जी प्रकाश संश्लेषण प्रक्रिया आहे यासाठी हरित लवके महत्वाची असतात। पहा, आपण पाहिलं होतं की प्रकाश संश्लेषणासाठी हवेतला कार्बन डायऑक्साईड, जमिनीतील पाणी तर लागतंच, पण त्या व्यतिरिक्त सनलाइट म्हणजे सूर्यप्रकाश आणि तितकंच महत्वाचं आहे क्लोरोफिल म्हणजे हरित लवक। आणि म्हणून त्याशिवाय वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही,
कारण पहा, हरित लवक जर पानामध्ये असेल तर पानाच्या साहाय्याने निर्मिती होते, हरित लवक जर खोडामध्ये असेल तर खोडाच्या साहाय्याने निर्मिती होते. म्हणजे याचा अर्थ प्रकाश संश्लेषण जे आहे हे वनस्पतीच्या त्या भागामध्ये होतं की ज्या भागामध्ये हरित लवके उपलब्ध असतील. हरित लवकाचं मुख्य कार्य सौर ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर करणे. मग आता प्रश्न असा आहे की हरित लवकाच्या पीठिकेमध्ये प्रकाश संश्लेषणासाठी कोणकोणत्या गोष्टी असतात? तर त्यामध्ये आहे आवश्यक विक्रे, डीएनए, रायबोझोम्स आणि पिस्टमय पदार्थ. तर लक्षात ठेवा की हरित लवकाच्या पीठिकेमध्ये प्रकाश संश्लेषणासाठी काही विक्रे असतात, इसेन्शियल एन्झाईम म्हणून त्याला आपण. डीएनए आहे, रायबोझोम आहे आणि पिस्टमय पदार्थ. आता आपण लवकांची कार्य समजून घेऊ. आता पहिलं कार्य तर आपण पाहिलंच की हरित लवक जे आहे हे सौर ऊर्जेचं शोषण करतात आणि तिचं रूपांतर रासायनिक ऊर्जे म्हणजे अन्नामध्ये रूपांतर करतात. त्यानंतर जे वर्णलवकामुळे वेगळ्या प्रकारची फुले आणि फळे यांना रंग प्राप्त होतो आणि जी अवर्णलवके आहे ही पिस्टमय पदार्थ, मेद आणि प्रथिनांचे संश्लेषण पण करतात आणि त्यांची साठवण पण करतात. पहा, तर अवर्णलवके ही सुद्धा महत्वाची आहे आणि त्यांचं कार्य आपण पाहिलं की ते 3 गोष्टींचं संश्लेषण आणि साठवण करू शकतात. तर त्या 3 गोष्टी कोणत्या आहेत? पिस्टमय पदार्थ, मेद आणि प्रथिन. आता तंतुकणिका आणि लवके या दोन्हींचं वैशिष्ट्य आहे की यामध्ये डीएनए आणि रायबोझोम हे दोन्ही प्रेझेंट आहेत आणि त्याच्यामुळे ही स्वतःची प्रथिने स्वतः तयार करू शकतात. पण प्रश्न जर असा विचारला की स्वतःची प्रथिने स्वतः तयार करणारे 2 पेशी अंग कोणते? तर ते आहेत तंतुकणिका आणि लवके. आणि असं जर विचारलं की तंतुकणिका आणि लवके स्वतःची प्रथिने स्वतः का तयार करू शकतात, तर उत्तर असेल कारण त्यांच्यामध्ये डीएनए आणि रायबोझोम हे असल्यामुळे. आता पेशींच्या रचनेचा व अंगकाचा अभ्यास केल्यानंतर आपल्या लक्षात आलं आहे की वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी यामध्ये आढळणाऱ्या अंगकामुळेच पेशीतील सर्व कार्य हे सुरळीतपणे चालू असतात आणि म्हणून अशा विकसित पेशींनाच आपण दृश्य केंद्रकी पेशी म्हणतो. कारण मी पेशींचे तुम्हाला 2 प्रकार सांगितले, आधी केंद्रकी आणि दृश्य केंद्रकी. तर आधी केंद्रकी पेशी आपल्याला जीवाणू आणि नीलहरित शैवालमध्ये दिसून येईल, परंतु जे वनस्पती आणि प्राणी पेशी आहेत तर यामध्ये जेवढे काही आपण अंगकांचा अभ्यास केला त्याच्यामुळे त्यांची कार्य सुरळीत चालतात आणि म्हणून अशा विकसित पेशींना आपण दृश्य केंद्रकी पेशी म्हणायचं. आता एक संस्था आहे त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊ. ते आहे राष्ट्रीय पेशी विज्ञान केंद्र, अर्थातच नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, NCCS. तर लक्षात घ्या, ही जी संस्था आहे ही भारत सरकारच्या जे जैव तंत्रज्ञान विभाग आहे याच्या अंतर्गत असणारी ही स्वायत्त संस्था आहे. आता या राष्ट्रीय पेशी विज्ञान केंद्राचं जे कार्यालय आहे ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या आवारात असून पेशीजीव विज्ञानामध्ये संशोधन करणे, राष्ट्रीय प्राणी पेशी भंडारासाठी सेवा देण्याचं प्रमुख कार्य आणि तसेच कॅन्सर सारख्या रोगावर उपचार शोधण्याचं कार्य ही राष्ट्रीय पेशी विज्ञान केंद्र ही करत असते. हे आपण इथे लक्षात ठेवायचं. फायनली आपण दृश्य केंद्रकी आणि आधी केंद्रकी पेशी यांची तुलना करू. तर लक्षात घ्या, दृश्य केंद्रकी पेशीचा सामान्यपणे आकार हा 5 ते 100 मायक्रोमीटर असतो, जेव्हा की आधी केंद्रकी पेशीमध्ये त्यांचा आकार हा 1 ते 10 मायक्रोमीटर असतो. दृश्य केंद्रकी पेशीमध्ये गुणसूत्रांची संख्या ही एकापेक्षा जास्त असते, तर आधी केंद्रकी पेशीमध्ये गुणसूत्रांची संख्या एकच असते. दृश्य केंद्रकी पेशीमध्ये केंद्रक पटल, केंद्रकी व केंद्रक द्रव्य असलेले सुस्पष्ट केंद्रक असते, जेव्हा की आधी केंद्रकी पेशीमध्ये केंद्रक सदृश केंद्रकाभ असतो, म्हणजे पूर्ण आवरण असणार आहे ना, केंद्रकीय आवरण असणारं केंद्रक आपल्याला आधी केंद्रकी पेशीमध्ये दिसणार नाही. दृश्य केंद्रकी पेशीमध्ये जर पाहिलं आपण
तर तंतुकणिका आणि लवके ही महत्वाची अंगके असतात, जेव्हा की अधिकेंद्रकीय पेशीमध्ये अशी आवरणयुक्त अंगके नसतात. दृश्य केंद्रकीय पेशी आपल्याला उच्च विकसित एकपेशीय व बहुपेशीय वनस्पती व प्राणीमध्ये दिसून येईल. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की किंगडम प्रोटिस्टा, त्याच्यानंतर प्रोटिस्टा सृष्टी असेल, प्राणी सृष्टी, त्यानंतर कवके असतील, वनस्पती सृष्टी, या सर्वांमध्ये आपल्याला हे सर्व उच्च विकसित एकपेशी आणि बहुपेशी आहेत. तर या सर्व सजीवांमध्ये दृश्य केंद्रकीय पेशी दिसून येईल, जेव्हा की जीवाणू आणि नीलहरित शैवाल अशा सजीवांमध्ये आपल्याला अधिकेंद्रकीय पेशी दिसून येईल. तर या ठिकाणी आपला पाठ संपतो.